ओझर येथे श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये रात्रीच्या वेळी अरुणभाऊ कुलवडे ह्या साधकाला तिथल्या स्थानिक एका दाम्पत्यानं त्यांच्या मुलानं निर्गुणाशी आणि अमानुष अशा प्रकारची मारहाण केली. अरुण कुलवडे महाराजांना मी 25 वर्षापेक्षा जास्त काळ ओळखतो. माझ्या पिंपवंडीत त्यांचे वास्तव्य राहिले आणि श्री स्वामी समर्थ केंद्र आळेफाटाच्या उभारणीच्या अगोदर त्याचे संस्थापक असलेले माऊली महाराज हे माझे जीवाभावाचे मित्र होते. त्यांच्या अखेरच्या कालखंडामध्ये अरुण महाराजांनी सेवा केली आणि अरुण महाराजांना त्या ठिकाणी स्वामी महाराजांनी माझ्याबद्दल जे सांगितलं तेव्हापासून आमची एक जीवाभावाची मैत्री झाली. अनेक वर्षे अनेक सगळे सेवेकरी बऱ्याचशा इथं शाखा तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. सगळ्यांना अरुण महाराजांचा स्वभाव माहिती आहे. कदाचित काही तुमच्या संपत्तीच्या किंवा इतर ज्या काही बाबी असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने न्याय मिळवता येतो. तशा प्रकारचे मार्ग असताना अशा प्रकारचा कायदा हातात घेऊन एका असहाय्य गरीब आणि प्रामाणिक सत्य बोलणाऱ्या माणसाला तुम्ही अशा प्रकारचा निर्गुण हल्ला करता. त्याच्या पुढं चालवणं पोलीस प्रशासनाचा जो काही अनुभव ह्या सगळ्या मंडळींना सेवेकरी मंडळींना आला ती गोष्ट काही चांगली नाही. नंतरच्या कालखंडामध्ये यांच्या दृष्टिकोनातून जे आरोपी आहे त्यांना तिथं दिली जाणारी वागणूक आणि यांना एखाद्या आरोपीच्या पुढची दिली जाणारी वागणूक कुठंतरी संशयास्पद वाटणाऱ्या गोष्टी आहेत. आमच्या आदरणीय भगिनी आशाताई बुचके इथं आहेत. तुमच्याकडनं ताई आम्हाला अपेक्षा आहेत. खऱ्याला खरं खोट्याला खोटं म्हणणारा तुमचा स्वभाव आहे. तेव्हा याच्यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी झाला पाहिजे. मी स्वतः अत्यंत जबाबदारीने सांगतो की हा माणूस अत्यंत साधा सरळ आणि सच्चा आणि प्रामाणिक आहे. त्याच्यावर जो अन्याय झाला आणि अशा प्रकारे जर काही वातावरण या तालुक्यामध्ये बाहेरून प्रशासनामध्ये नोकरीला येणारी माणसं जर अशा प्रकारचा कायदा हातात घेत असतील तर आपल्या दृष्टिकोनातून आपण सामाजिक सेवेमध्ये काम करणारे कार्यकर्ते म्हणून घ्यायला कुठंतरी आपल्याला मान खाली घालावं लागतं. अशा प्रकारचं वातावरण तयार व्हायला नको. तुमच्याकडनं माझी मोठी अपेक्षा या सगळ्या सेवेकऱ्यांची अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये लक्ष घाला. आपण सगळेजण इथं आता जेवढे माझे सहकारी बंधू उपस्थित आहेत आपण सगळ्यांनी त्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्या न्यायाच्या अनुषंगाने ज्यांच्याकडनं हलगर्जीपणा झाला आहे त्यांनासुद्धा योग्य ती सबक या तालुक्यामध्ये मिळाली पाहिजे. पुन्हा असं चुकीचं वागायची हिंमत झाली नाही पाहिजे. अशा प्रकारचं वातावरण आपण या ठिकाणी निर्माण करावं. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. तिचा मी जाहीर निषेध करतो आणि अरुण महाराजांना न्याय मिळावा अशा प्रकारची अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय.